कर्जत तालुक्यातील विश्वासार्ह आणि उच्च दर्जाचा पुरवठादार तिरुपती पत्रा कंपनी आता आपल्या सेवेत. रंगीत कोटेड शीट्स, शेडचे चॅनल अँगल पाईप आणि इतर साहित्य. आमच्याकडे टाटा डोरोशाइन, AM, NS इंडिया, JSW जिंदाल, कामधेनू, ओपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांच्या रंगीत कोटेड शीट्स उपलब्ध. तसेच GD मल्होत्रा, मीनाक्षी, टाटा, लक्ष्मी गोल्ड यासारख्या नामवंत ब्रँडच्या चॅनल आणि पाईप देखील मिळतील. गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी आमचे मुख्य उद्दिष्ट. पत्ता राशीन रोड, जिओ पंपासमोर, लकी हॉटेल शेजारी, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 7507 74 70 48. आपल्या शेड आणि हार्डवेअर साठी विश्वासार्ह आणि दर्जेदार पर्याय हवे असल्यास आजच भेट द्या. तिरुपती पत्रा कंपनी. स्कूल राजस्थान याच्याबरोबर टाईप केल्यानंतर आता आपल्या या फर्स्ट फोर्थ मध्ये कोणते कोणते बदल होणार आहेत, तिकडून येणारं जे काही स्टडी मटेरियल आहे, इनोव्हेटिव्ह टीचर आहेत किंवा मोस्ट जे काही एक्सपिरियन्स आहे त्यांच्या एक्सपिरियन्सचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. कारण शिक्षणापेक्षाही अनुभवाला खूप मोठं महत्त्व असतं आणि अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्या शाळेचा जो काही लेखाजोखा होणार आहे किंवा आता हे शैक्षणिक वर्ष कसं ठरणार आहे याच्याबद्दलची जी काही आयडिया आहे, कल्पना आहे, याची प्रास्ताविक मांडण्यासाठी आपल्या संस्थेचे डायरेक्टर, संस्थापकीय अध्यक्ष माननीय केशव अजबे सर यांना मी विनंती करते की त्यांनी या सर्व वर्षाचा लेखाजोखा या ठिकाणी सादर करावा. सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राजस्थानवरून इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे अनुप चौरसिया जे डायरेक्टर आहेत, तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मित्र जितेंद्र मालविया सर, शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूलचे नवीन प्राचार्य रेणू मॅडम, कोटा मेंटोर्सचे प्राचार्य विशाल सर, उपस्थित पालक, इंजिनियर नयन खंदारे, सागरजी मांडगे, तसेच आमचे मित्र वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला येणारे नेवले सर, तसेच सर्वांची माफी मागतो, सर्वांचे नाव न घेता जे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्या सर्वांचं एकदा मी आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी, म्हणजे हा कार्यक्रम जरी आपण छोटासा ठेवला असला तरी या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांसाठी फार मोठं भविष्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शरदचंद्र पवार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व इंटरनॅशनल पब्लिक स्कूल राजस्थान यांचं जे महाएकीकरण होतं आहे, या महाएकीकरणाचा मूळ जो उद्देश आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. वास्तविक आता प्रास्ताविक सांगायचं म्हणलं की थोडंसं बोरिंग राहतं, परंतु मार्च 2007 सालापासून मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो. 2007 ते 2014 पर्यंत आपल्याला बोर्ड परीक्षा आणि CET या दोनच परीक्षा असायच्या. त्यामुळं जे मी सुरुवातीला 2007ला ज्ञानसागर कोचिंग क्लासेस चालू केलं, त्या ज्ञानसागर कोचिंग क्लासेसमध्ये 2007 ते 2014 पर्यंत अतिशय चांगला रिझल्ट मिळायचा. परंतु 2015ला महाराष्ट्र बोर्डने म्हणजेच CET सेलने जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगची परीक्षा जी घ्यायची ती बंद केली आणि JEE आणि नीट ही एक्झाम चालू केली. तेव्हापासून म्हणजे 2015 ते 2018 पर्यंतचा जो कार्यकाळ पाहिला तर रिझल्ट ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता त्या पद्धतीने रिझल्ट येत नव्हता. याचं एकमेव कारण की विद्यार्थी आपल्याकडे यायचे 10वी पास झाल्यानंतर माझ्याकडे जे ट्युशनला म्हणून विद्यार्थी यायचे त्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला 90, 92, 95% मिळायचे. परंतु जी स्पर्धा परीक्षा घ्यायची ती CBSE बोर्डाच्या म्हणजे NCERTच्या सिलेबसवर असायची. मुलांचं फाउंडेशन नसायचं, पालकांची इच्छा खूप असायची, कारण मुलाला बोर्ड परीक्षेत 90, 92, 95, 97% मिळायचे. परंतु नीट JEE मध्ये म्हणावं असं यश मिळत नसायचं, कारण फाउंडेशनचं अडचण असायची. त्या अनुषंगाने बराच वेळेस चर्चा केली आणि चर्चा करून माझे रुपेश चव्हाण यांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या संपर्कात येऊन मी कोटा मेंटोर्सची एक फ्रँचायझी 2018ला घेतली आणि तीच घेतलेली फ्रँचायझीचं
परत पुढं आपल्याकडं 8वी पासूनच जर आपल्याला मुलांना फाउंडेशन द्यायचं असेल तर आपल्याला स्कूलची मान्यता गरजेचं आहे. ही संकल्पना माझ्या मनात आली आणि मी कोटा मेंटोस माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे 2019ला प्रस्ताव टाकला आणि तेव्हापासूनचे आज 2025 पर्यंत म्हणजे गेली 7 वर्ष झालं. या 6 वर्षामध्ये 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले, तरी सुद्धा आपले जवळपास 47 विद्यार्थी MBBS ला गेले. पुढे त्यांची नाव आहेत. जवळपास 500 पर्यंत विद्यार्थी इंजिनिअरिंगला गेले. याचं पूर्ण श्रेय जातं की कोटा मेंटोसची जी आपण त्यांची फ्रँचायझी घेतली, त्यांचे शिक्षक इथं आले, त्यांचे कोट्याचे मटेरियल इथं आलं, परिणामी आपला रिझल्ट वाढला. म्हणजे Beta, everybody are speaking in Marathi and it is a hard language for me to speak in Marathi, and positively I will try my level best to speak in English as well as in Hindi to you people all. Bagless pattern, I think from the past 2-3 years these people, director and all were trying to change the school pattern into bagless pattern. How many of you want homework back home? घर पे homework करने का किसको किसको शौक है? बस एक ही, 1-2 धीरे धीरे करेंगे. बेटा बैगलेस पैटर्न में होमवर्क नहीं मिलता है, जो भी है स्कूल में रहता है. आप लोगों ने स्कूल में पढ़ना है और स्कूल में ही वर्क करना है. घर जाके आपके जो भी एक्टिविटीज है, जैसे आप लोगों को डांस करना पसंद है, किसी को कराटे जाना पसंद है. व्हेन आई एम स्टैंडिंग आउटसाइड द बिल्डिंग आई सी फ्यू ऑफ द स्टूडेंट्स गोइंग फॉर कराटे एंड ऑल. सो ऐसे आप जो भी एक्टिविटी करना चाहते हैं आप कर सकते हैं. हमारे जो पैटर्न है उसमें सिर्फ बैग में टिफिन बॉक्स एंड वाटर बॉटल आता है. बैगलेस पैटर्न में यही रहता है. बुक्स हमारे स्कूल में रहते हैं. पेरेंट्स को सिर्फ सैटरडे के दिन दिया जाता है सो दैट द पेरेंट्स कैन सी व्हाट वी हैव डन इन द स्कूल ऑन ऑल दीज 1 week. And on Saturday when you are taking back the book back home, you will be given only one subject as homework, either in English, Maths or Hindi, whatever the subject you are having. And the bagless pattern is up till 5th standard. 5th standard till 5th standard the students will be having the bagless pattern. After that when the basic is clear for the students, it won't be needed for the student to have bagless pattern back home. You will be having the habit of doing the work simultaneously. ठीक है? This is the only process we do in bagless pattern. Study, no bags, no homework, nothing. Enjoy, just enjoy the life back home. Back home. Whatever that you are studying in the school. Fine. Is it clear to you all? Yes. Thank you. Respected Ajbe sir, Malviya sir, principal ma'am, and all my mentors, means the nation builders of our nation. I am congratulating to you all that we are going to tie up with IPS as well as Sarachand Pawar International Public School. Everyone clap for everyone. इससे पहले मैं धन्यवाद देना चाहता हूँ सर अजबे सर का और मालविया सर का कि इन्होंने मुझे यहाँ पर बुलाया. हम यहाँ पर उस शिक्षा पद्धति को लागू करने जा रहे हैं जिससे बच्चों को घर पर होने वाली जो बच्चे पढ़ते हैं और उनको समझ में नहीं आता है, ऐसा क्या कारण है कि बच्चों को क्लासरूम में चीज़ें पढ़ाने के बावजूद, बार बार बताने के बावजूद समझ में क्यों नहीं आता? क्योंकि बच्चों का जो माइंड है वो इस समय इतना ज़्यादा फिकल हो चुका है कि वो अपनी दुनिया में खोए रहते हैं. तो सबसे पहले मैं ये शिक्षकों से अनुरोध करता हूं कि पहले हम क्लास में बच्चों का माइंड कंट्रोल करने की पद्धति को लागू करें कि बच्चा क्लास में बैठे तो वो फिजिकली के साथ साथ मेंटली भी प्रेजेंट होना चाहिए. बच्चे क्या करते हैं, इधर उधर देखते रहते हैं, वो मेरा फ्रेंड वो क्या कर रहा है, उसने मेरी पेंसिल ले ली, ये सारी समस्याएं होती हैं जिससे टीचर भी उतनी कंसंट्रेशन से पढ़ा नहीं पाता है, बच्चे भी कंसंट्रेट नहीं कर पाते हैं. दूसरी जो सबसे बड़ा अपवाद इस कोविड ने हमें दिया है
मोबाइल। हमें पूर्ण रूप से मोबाइल मुक्त शिक्षा चाहिए। बच्चों को किसी भी तरह का कोई भी होमवर्क या कोई भी पढ़ाई हम मोबाइल से नहीं देंगे। टोटल ऑफलाइन शिक्षा पे वर्क करेंगे। जो भी हमारा करिकुलम वहां पर चल रहा है उसी नए पैटर्न को हम यहाँ पर लागू करेंगे। 1 साल के अंदर यहाँ पर एक नई शिक्षा पद्धति लागू हो जाएगी। उसके साथ साथ बच्चों के सर्वांगीण विकास पर वर्क करेंगे। मीन्स कि हम उन्हें बौद्धिक रूप से तो मजबूत बनाएंगे ही, लेकिन शारीरिक रूप से भी उन्हें मजबूत बनाना है। बस इन्हीं शब्दों के साथ मैं अपने वाणी को विराम देता हूं। जय हिंद, जय भारत।